माझा पुढचा प्रश्न असा सर, की रोहित शर्माचा फॉर्म काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही टेक्निकल अँगलने कदाचित जास्त चांगल्या पद्धतीने सांगाल, की रोहित शर्माचं काय चुकतंय? प्रितेश, काय आहे, की रोहित शर्मा 2006 पासून इंटरनॅशनल खेळतोय. आज राईट. जवळपास 19 ते 20 वर्ष व्हायला आली क्रिकेट खेळतोय. त्यामुळे त्यावेळेचा एक 10-15 वर्षापूर्वीचा रोहित शर्मा, ज्या वेळेला यंग असतो माणूस, अप टू 30 पर्यंत जेव्हा असतो, 30-32 पर्यंत, त्यावेळेला आपली हालचाल होत असते. बरोबर. आज रोहित शर्मा 37 वर आहे, 38 वर यायला चाललाय. त्यामुळे ऑब्विसली त्याचे जे हालचाल होते, जी फुटवर्क म्हणतो आपण, ते फुटवर्क कुठेतरी हे होतं, त्याच्यावर इफेक्ट होतोय. त्याच्यानंतरचा थोडासा फिटनेस, मी या विषयावर नंतर येणार आहे, त्याचा फिटनेस. आणि फिटनेस नंतर रोहित शर्माची बॅटिंगची स्टाईल सर्वात महत्वाची, म्हणजे जसं तू आता टेक्निकचं म्हणालास, रोहित शर्माची बॅटिंगची स्टाईल जी आहे, ही जास्त फुटवर्क यूज करण्याची नाहीये. बरोबर. त्याच्याकडे अनेक म्हणजे ग्रेसफुल प्लेअर आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, सगळं आहे. आता तो ह्या स्टेजला हँड आयवर खेळतोय. राईट. तुम्ही जर त्याचे फटके बघितले तर त्याचे फटके मॅक्सिमम हँड आयवर खेळतोय. म्हणजे जास्त फुटवर्क न करता हँड आयवर खेळतोय. आणि तुम्ही त्याचे आउट होण्याचे प्रकार पाहिले यावर्षी, किंवा अनेक इंटरनॅशनल मॅच मध्ये, त्याला जर बॉल थोडासा पुढे टाकला आणि बॉल जर स्विंग झाला, इनकमिंग बॉल, ज्याला आतमध्ये येणारा बॉल म्हणतो, त्याला इन स्विंग टाकला, तर त्याला अनेक बरोबर. वेळा त्याला प्रॉब्लेम होतो, आणि हे बऱ्याच जणांना ठाऊक आहे. त्यामुळे काल यश दयालनी सुद्धा त्याला, जरी त्याने 2-3 चौके छक्के जरी मारले, आणि शेवटी त्याने त्याच बॉलर आउट केलं ज्या बॉलर त्याला प्रॉब्लेम होतो, ज्याचे पाय हलत नाहीत. बरोबर. आणि म्हणूनच रोहित शर्मा स्ट्रगल करतोय. कुठेतरी तो एखाद्या मॅच मध्ये तो करणार, पण जिथे बॉल स्विंग झाला तिथे त्याचा तो स्ट्रगल करतोय.